नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला भारतात कृषी व्यवसायामध्ये जे काही नवीन प्रवाह अस्तित्वात आलेले आहेत, या नवीन प्रवाहांचा भारतीय समाजावर काय प्रभाव पडला याची थोडक्यात माहिती आपल्याला या लेक्चरमध्ये घ्यायची आहे. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की आज जो भारताचा कृषी व्यवसाय आहे तो परंपरागत पद्धतीचा राहिलेला नाही. या व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत. या बदलांना काही कारणंही आहेत. जसं 60च्या दशकामध्ये हरित क्रांती आली आणि नंतर 90च्या दशकामध्ये आपण थोडेसे आधुनिकतेकडे सरकलो आणि जागतिकीकरण, खाजगीकरण, ज्याला आपण उदारीकरण असं म्हणतो, लिबरलायझेशन असं म्हणतो, या एकूणच शासनाच्या नवीन ध्येय धोरणाचा प्रभाव कृषी क्षेत्रावरही पडला. आणि या अशा बदलत्या काळात या नवीन ध्येय धोरणांमुळे एकूणच जो कृषी व्यवसाय जो बदलला, कृषी व्यवसायात जे नवीन प्रवाह अस्तित्वात आले, त्यामध्ये आपण पाहू शकतो की परंपरागत पीक संरचना बदलली, आधुनिक पिके अस्तित्वात आली. जी पिके पूर्वी आपण घेत नव्हतो ती पिके आज घ्यायला लागलो. याचं कारण आज आपल्याला जागतिकीकरण, उदारीकरणामुळे, खाजगीकरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. दुग्ध व्यवसायामध्ये आपण भरारी घेतली आहे. दुग्ध व्यवसायामध्ये स्वयंपूर्णता आपण ती प्राप्त केलेली आहे. एवढेच नव्हे तर अगदी भारताच्या सर्वच कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काही नवीन उद्योग व्यवसाय, जसं दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेळी, मेंढीपालन, रेशीम उद्योग, जसं साऊथमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा अनेक नवनवीन कृषीपूरक व्यवसाय आज अस्तित्वात आलेले आहेत. हे व्यवसाय फारसे पूर्वी तेजीत नव्हते. परंपरागत शेतीमध्ये तर यांना अजिबात स्थान नव्हतं. यांचं व्यावसायीकरण आज झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपला देश सुजलाम सुफलाम आहे. नवे इतकी वनस्पती आपल्या भारतामध्ये आहे आणि आपल्या भारतात इतक्या औषधी वनस्पती आहेत ज्याची जाण आपल्याला अगदी कालपर्यंत नव्हती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे, आधुनिक संशोधनामुळे या सगळ्या जुन्या परंपरागत औषधी वनस्पतींचा आपण उत्पादन घेऊन हे उत्पादन आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्येही विकू लागलेलो आहोत. काजू उत्पादनामध्ये देश आता अग्रेसर झाला आहे. जगात पहिला क्रमांक आपला त्यामध्ये आहे. आपण आपल्या शेतीमध्ये जैवतंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून घेत आहोत. तरुण पिढी शेतीमध्ये आलेली आहे. मित्रांनो, यासोबतच आपल्याला माहिती आहे की एक हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर यासारखे नवप्रवाह कृषी व्यवसायामध्ये आलेले आहेत. आणि एकूणच या संपूर्ण नवप्रवाहांचा भारतीय समाजावर प्रभाव होणं साहजिकच आहे. आज आपल्याला माहिती आहे की कृषी क्षेत्र हे आपल्या GDPत वाटा उचलणारं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. आणि मग हे क्षेत्र जर उपेक्षित राहिलं तर आपला देश नक्कीच विकासापासून मागे राहणार आहे. हे आपल्या राज्यकर्त्यांना माहिती होतं. म्हणून अगदी स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच आपल्या राज्यकर्त्यांनी कृषी व्यवसायाच्या विकासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. परंतु त्यावेळची स्थिती थोडीशी वेगळी होती. आपण नवीन होतो, फारसा पैसा आपल्याकडे उपलब्ध नव्हता, आर्थिक बळ आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. परंतु ते आता आलेलं आहे. तेव्हाच्या कृषी व्यवसायाच्या गतीमध्ये आणि आजच्या कृषी व्यवसायाच्या आणि विकासाच्या गतीमध्ये खूप फरक आहे. आज आपण काहीशा आर्थिक समृद्ध झालो आहोत. आज आपण बराचसा पैसा, जो आपलं आर्थिक बळ आहे ते कृषी विकासासाठी लावू शकतो. आणि मला आशा आहे की इथून पुढे आपला कृषी व्यवसाय जो आहे तो आधुनिक स्वरूपाचा निश्चितच असणार आहे आणि तशी सुरुवात देखील झालेली आहे. मित्रांनो, काय परिणाम झाले या सर्वच नवप्रवाहांचे काय परिणाम झाले भारतीय समाजावर? तर तुम्हाला माहिती आहे की रोजगार वृद्धी घडून आली. सर्वप्रथम आपण पाहू शकतो की पूर्वी कसं होतं, साधारणतः 50-60च्या दशकामध्ये आपलं जे पॉप्युलेशन होतं ते ओव्हरवेल्मिंग पॉप्युलेशन कृषी क्षेत्रावर अवलंबून होतं. आणि कृषीमध्ये
खूपच पारंपरिक पद्धतीची पिकं आपण घेत असत. त्यामध्ये कापूस, तूर, आणखी काही अन्नधान्य, ज्वारी, बाजरी, मका असं घेत असत. आणि हे पीक पण फारसे काही येत नसत. अनेक अरिष्ट या पिकांच्या वाढीमध्ये येत असत. आणि मग त्यात एका कुटुंबात 10-12 माणसं असत. त्यात जवळपास 8 माणसं त्या शेतीमध्ये राबत असत. म्हणजे असं संपूर्ण खेड्यात ही स्थिती होती. आणि या शेतीमधून एकतर काही पिकत नव्हतं आणि अतिरिक्त लोकांचा भार त्या शेतीमध्ये होता. त्यामुळे एकूणच बेरोजगारांची संख्या भारतामध्ये खूप होती. परंतु आता स्थिती बदलली आहे. 40-50 वर्षानंतर स्थिती हळूहळू बदलायला लागलेली आहे. रोजगारात म्हणजे कृषी क्षेत्र हे रोजगाराचं एक मोठं माध्यम आता झालेलं आहे. याचं कारण की आपल्याला माहिती आहे की जे नवप्रवाह आहेत कृषी व्यवसायामध्ये, ज्यांच्यामुळे रोजगार वृद्धी घडून आली, कोणते आहे की बरेचसे शेतकरी, जे तरुण शेतकरी आहेत, ते माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन संशोधन आणि संशोधनाच्या आधारे आलेल्या तज्ज्ञांच्या सल्ल्याच्या आधारे ते कुक्कुटपालन करत आहेत, मत्स्य व्यवसाय करत आहेत, फुलशेती करत आहे, शेळीपालन करत आहे, मेंढीपालन करत आहेत. त्यानंतर साऊथमध्ये आपण पाहतो की रेशीम उद्योग आता तेजीत आलेला आहे. एवढंच नव्हे तर शेतीमध्ये जिथे काहीही पिकत नाही तिथे दूध असेल, त्यानंतर मध उत्पादन असेल, काही औषधी वनस्पतींची तिथे लागवड केली असेल, अशा एका नवीन प्रवाहाला आता सुरुवात झाली. असे नवीन व्यवसाय आता तिथे अस्तित्वात आलेले आहेत. आणि त्यामुळे की जे तरुण होते त्या तरुणांना शेतीमध्ये काम मिळालं. आणि केवळ कामच नाही मिळालं तर त्यातून बराचसा आर्थिक फायदासुद्धा त्या शेतीतून आता त्यांना उपलब्ध होऊ लागण्यास मदत तरी किमान मिळू लागलेली आहे. खूप मदत मिळते असं म्हणणार नाही, कारण या शेती व्यवसायामध्ये आणखी आपल्याला खूप सुधारणा घडून आणायची आहे. शासनाला अनेक बदल घडून आणायचे आहेत. अलीकडे एका बाजूला तर शेतकरी आत्महत्या करत आहेत. ते का करत आहेत याचाही शोध घेऊन त्या अनुषंगाने काही सुधारणा घडून आणून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. म्हणजे आज शेतीमध्ये सगळं काही सुजलाम सुफलाम आणि उत्तम झालं असं म्हणता येत नाही, परंतु इतकं मात्र नक्की की या नवीन काही कृषीपूरक व्यवसायामुळे रोजगारात मात्र वृद्धी घडून आलेली आहे. एवढंच नव्हे तर तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो, शेतकऱ्यांमधून काही एंटरप्रेनरशिपही पुढे येऊ लागलेली आहे. खूप काही नाही, परंतु जिथे सिंचनाची सुविधा आहे, जिथे शहरं जवळ आहे, जिथे मेट्रोपॉलिटन सिटी जवळ आहे, अशा आसपासच्या खेड्यामध्ये एंटरप्रेनरशिप एक उद्योजक, शेतकरी म्हणून एक उद्योजक म्हणून पुढे येत आहे. म्हणजे काय करत आहेत तर हे शेतकरी आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये काही एक ॲग्रो प्रोसेस इंडस्ट्रीज उभी करत आहेत. म्हणजे एक ॲग्रो प्रोसेस कृषी प्रक्रिया उद्योग ज्याला आपण असं म्हणू, ॲग्रो प्रोसेस इंडस्ट्रीज उभे करत आहेत. म्हणजे तेलबिया आहेत तर त्या तेलबिया आहेत त्या ॲग्रो प्रोसेस इंडस्ट्रीजमध्ये आणून त्यापासून तेल बनवणे आणि त्याची निर्मिती करणे आणि बाजारामध्ये ते विकणे. त्यासोबतच कापूस असेल तर कापसापासून कापड बनवणे हा एक ॲग्रो प्रोसेस इंडस्ट्रीज आहे. तूर असेल, हरभरा असेल तर त्या साली काढण्याचा काही कारखाना असेल, असे अनेक छोटे मोठे कारखाने आज आजूबाजूला उभे राहताना आपल्याला दिसत आहेत. आणि शेतकरी स्वयंपूर्ण होतानाही दिसत आहेत. खूप काही नाही आहे, पण मी आता सांगितल्याप्रमाणे की जिथे संधी आहे, जिथे थोडासा सुजलाम सुफलाम भाग आहे, अशा ठिकाणी शेतकरी एक उद्योजक म्हणून पुढे येत आहे. आणि ही घटना अतिशय नवीन आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येतं. म्हणजे कृषी व्यवसायामध्ये ती रोजगाराची संधी आता ती मिळू लागलेली आहे, रोजगार उपलब्ध होऊ लागलेला आहे. आणखी काय बदल घडून आले, आणखी काय परिणाम भारतीय समाजावर घडून आला तर दुसरं की आर्थिक विकासास गती प्राप्त झालेली आहे. पूर्वी GDPमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा खूप कमी होता, परंतु आता आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये जे नवीन प्रयोग होत आहेत, फ्लोरिकल्चर, त्यानंतर हॉर्टिकल्चर, यामुळे एक फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे, फुलबाग आणि फुलशेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. पालेभाज्यांचं उत्पादन, काजूचं उत्पादन वाढलेलं आहे, डाळी तेलबियांचं उत्पादन वाढलेलं आहे. काही ॲग्रो फूड इंडस्ट्रीज आजूबाजूला उभ्या राहत आहेत.
या अनुषंगाने काही पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत आणि एकूणच म्हणजे बाजारामध्ये एक खेळता पैसा राहण्यास मदत होत आहे. म्हणजे या अनुषंगाने असं म्हणता येईल की एकूणच एक आर्थिक विकासास गती प्राप्त झालेली आहे. या कृषी क्षेत्रामध्ये थोडासा विकास झाल्यामुळे त्याचा एकूणच परिणाम आर्थिक विकासावरही झालेला आपल्याला आढळतो. थोडंसं आकडेवारीतच जर सांगायचं तर 1990-91 या काळात 216 कोटी रुपये ही आपली निर्यात होती. आणि कशाची निर्यात होती ही तर भाजीपाला, डाळी, फळे यांची निर्यात होती. किती होती? फक्त 216 कोटी. परंतु पुढच्या काही 20-25 वर्षात काय किमया घडली तर 2008-9 या काळात हीच निर्यात 5,650 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. इतकी तंत्रज्ञानाची प्रगती आपण करू शकलो, इतकं उत्पादन आपण वाढवू शकलो, इतक्या नवनवीन प्रयोग शेतीमध्ये आपण करू शकलो, इतके नवीन उत्पादने घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण नेऊन ते विकू शकलो. आणि म्हणून 216 कोटी रुपयांची जी निर्यात होती ती 5,650 कोटी रुपयांपर्यंत ती पोहोचलेली आहे. आणि ही किमया केवळ नवप्रवाहांमुळेच शक्य झालेली आहे आपल्या हे लक्षात येतं. फुलांची निर्यात देखील 2010च्या काळात 200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. ही काही साधारण बाब नाही. म्हणजे फूल उत्पादनातही आपण आघाडी घेतलेली आहे. त्यानंतर पायाभूत सुविधांमध्ये पण वाढ झालेली आहे. एक मोठा परिणाम नवप्रवाहांचा आपल्याला दिसतो. पायाभूत सुविधा काय आहेत तर आपल्याला माहिती आहे की रस्ते, कालवे, वीज, पाणी, हाऊसिंग, आणखीन बंदरे, त्यानंतर हवाई वाहतूक, जहाजे, या सगळ्या गोष्टींना आपण पायाभूत सुविधा असं म्हणतो, ज्या पाश्चात्य देशामध्ये खूप मोठ्या आहेत. परंतु पायाभूत सुविधा आजही संपूर्ण ग्रामीण भागामध्ये उपलब्ध आहेत असं म्हणता येत नाही. म्हणजे अलीकडे आपल्या भागामध्ये आपण पाहतो की केळी वाहून नेण्यासाठी पक्के रस्तेसुद्धा शेतामध्ये जाण्यासाठी नाहीत. आणि ही केळी शेतकरी पिकवतो तेव्हा त्याच्या शेतातून ती केळी वाहून 2 किलोमीटरपर्यंत तो मुख्य रस्त्यावर आणतो. आणि या 2 किलोमीटरच्या वाहतुकीच्या खर्चामध्ये त्याच्या केळीचं अनेक जे उत्पन्न आहे ते यातच खर्च होतं. म्हणजे असा अतिरिक्त खर्च त्याचा या 2 किलोमीटरच्या वाहतुकीत होतो, जे की परवडणारं नाही. परंतु आता थोडीशी ही स्थिती आहे ती हळूहळू बदलण्यास सुरुवात झालेली आहे. सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. अनेक शेती सिंचनाखाली आलेली आहे. काही ठिकाणी शासन पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेच्या माध्यमातून पक्के रस्ते खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. आता जवळपास ऑलमोस्ट सगळ्याच खेड्यांमध्ये वीज पोहोचली आहे. परंतु तरी देखील लोडशेडिंगचं प्रमाण हे खूप कमी झालं असं म्हणता येत नाही. वीज मुबलक उपलब्ध आहे असंही म्हणता येत नाही. परंतु हळूहळू पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी घडून येत आहे इतकं मात्र नक्की. पुढे भ्रष्टाचारास पूर्णपणे पायबंद बसला असं म्हणता येत नाही, परंतु भ्रष्टाचारास काही प्रमाणात मात्र आळा बसला. जेव्हा पूर्वी शेतकरी काही शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी शासकीय कार्यालयात जात असत तेव्हा त्यांना भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत असत. परंतु अलीकडे हा भ्रष्टाचार बऱ्याच अंशी कमी झाला. का कमी झाला? कारण शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा अनुदानाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याच गावात आता एक आपले सरकार नावाचं डिजिटल पोर्टल सरकारने स्थापन केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना आता आपल्या गावातच त्या आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून त्या संगणकाच्या त्या ऑपरेटरच्या द्वारे कोणतंही अनुदान आणि अनुदानाची फाईल तिथल्या तिथे तो करू शकतो. कोणत्याही कार्यालयात कोणत्याही कर्मचाऱ्यास भेटण्याची शेतकऱ्यांना आता गरज राहिलेली नाही. म्हणजे या डिजिटायझेशनमुळे पूर्णपणे दलाली संपलेली आहे. एक मध्यस्थ व्यक्ती पूर्णपणे संपलेला आहे. वेळखाऊपणा पूर्णपणे संपलेला आहे. डायरेक्ट
शासन आणि शेतकरी यांच्यामध्ये समोरासमोरचे संबंध या आपल्या सरकारच्या माध्यमातून आता निर्माण झालेले आहे. आणि एवढंच नव्हे तर आपल्या कृषी व्यवसायासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी कोणकोणत्या योजना उपलब्ध आहेत याची तात्काळ आणि क्षणार्धात माहिती या आपले सरकार नावाच्या पोर्टलवर आता उपलब्ध आहेत. आणि शेतकऱ्यांना लागणारे विविध प्रमाणपत्रसुद्धा आता क्षणार्धात त्या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध होतात. एवढंच नाही तर या डिजिटल क्रांतीमुळे शेतकऱ्यांना आपला जो कृषीमाल आहे तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्थानिक बाजारपेठेमध्ये विकणं आता सोपंसुद्धा झालेलं आहे. तर ही क्रांती डिजिटायझेशनची आहे आणि यामुळे भ्रष्टाचारास काहीसा आळा बसलेला आपल्याला आढळतो. पुढचा जो प्रभाव आहे तो आहे ग्रामीण विकासास चालना मिळालेली. बरोबर आहे की एका बाजूने आपण कृषीचा विकास घडून आणला, शेतीचा विकास घडून आणला, शेतीमध्ये नवनवीन पद्धतीची पिकं, नवीन तंत्रज्ञान आपण आणलं, त्याचा वापर आपण करतो आहोत आणि एकूणच शेतीमध्ये एक आर्थिक वृद्धी घडून येण्यास, आर्थिक विकास घडून येण्यास सुरुवात झाली आहे शेतीमुळे. तर याचा प्रभाव त्या ग्रामीण विकासावर नक्कीच पडतो. म्हणजे ग्रामीण विकास आपण साध्य केला, जसं की खेड्यापाड्यामध्ये आता नवीन तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळतं. मुलं शिकू लागलेली आहेत. कृषीमध्ये आधुनिक जे काही संशोधने होत आहेत त्याच्याकडे ग्रामीण भागातील मुलं आकृष्ट झालेली आहेत. शिवाय घराघरामध्ये एक कृषीविषयक चर्चा वाढलेली आहे, लोकांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे आणि कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम उद्योग, त्याचप्रमाणे कृषीमाल प्रक्रिया उद्योग यांच्यामध्ये होणारी वाढ, हळद, तेलबिया, ऊस, कापूस यांच्यापासून इतर उत्पादने बनवणारे लहान मोठे कारखाने, उद्योग, व्यवसाय वाढत आहेत आणि यामुळे एक ग्रामीण विकास घडून येताना आपल्याला दिसतो. प्रत्येक व्यक्तीच्या हातालाही काम मिळू लागलेलं आहे असं आपल्याला दिसतं. शेती काहीशी आधुनिक झालेली आहे आणि या एकूणच या दृश्याचा परिणाम एकूणच याकडे पाहून असं आपल्याला म्हणता येईल की ग्रामीण विकास आता हळूहळू होत आहे, ग्रामीण विकासास चालना मिळू लागलेली आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कृषी व्यवसायात आधुनिकता आलेली आपल्याला दिसते. आजचा कृषी व्यवसाय परंपरागत कृषी व्यवसाय राहिलेला नाही. आजच्या कृषी व्यवसायात आधुनिकता आली. म्हणजे काय आधुनिकता आली तर आपण पाहतो की बैल किंवा इतर प्राणी यांच्या शक्तीचा अगदी कालपर्यंत आपण कृषी व्यवसायात वापर करत होतो, परंतु आता अशा प्राण्यांच्या शक्तीचा वापर फारसा आता कृषी व्यवसायात केला जात नाही. सगळीकडे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती नांगरणे, इतर काही मशागती करणे हे होत आहे. अगदी आपण पाहतो की पंजाब, हरियाणासारख्या ठिकाणी नवनवीन मोठी मोठी यंत्रे आलेली आहेत. यंत्राच्या सहाय्याने ते गव्हाचं उत्पादन कापतात, फवारणी करतात आणि त्या गव्हांचं अगदी पोत्यात बांधणी करेपर्यंत सगळी प्रक्रिया आता यंत्रांच्या सहाय्याने होती आहे. आणि शिवाय हेही आपण पाहतो की माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकऱ्यांच्या मोबाईल फोनवर आता कृषीविषयक सल्लेसुद्धा येऊ लागलेले आहेत. नवीन पीक पद्धती आली आहे, फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर, हे सगळे आधुनिक पीक आहे. ॲग्रो फूड इंडस्ट्रीज वाढत आहेत. म्हणजे एकूणच असं आपण म्हणू शकू की परंपरागत दृष्टिकोन आता बाजूला पडलेला आहे आणि कृषी व्यवसायामध्ये एक आधुनिकता आपल्याला पाहायला मिळत आहे. लोक माती परीक्षण करूनच आता पीक घेताना दिसत आहेत. हा एक नवीन बदल आपल्याला दिसतो. मित्रांनो, एक आणखी महत्त्वाचा प्रभाव आहे या नवीन प्रवाहाचा. तो काय आहे की आपण भुकेच्या समस्येवर म्हणजे काहीशी मात मिळवलेली आहे. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालो. त्यामुळे शेवटच्या स्तरातील गरीब, कष्टकरी, मजूर जे होते ते म्हणजे जे पूर्वी
अर्धपोटी उपाशी झोपत होते. आज तशी स्थिती राहिलेली नाही. यांच्या पोटाला मुबलक आणि पुरेसं अन्न मिळेल इथपर्यंत आपण उत्पादन शेतीमध्ये करत आहोत. एवढंच नव्हे तर हे उत्पादन इतकं अतिरिक्त आहे की आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्येही हे अतिरिक्त उत्पादन विकत आहोत. म्हणजे भुकेच्या समस्येवर आपण आता मात मिळवलेली आहे, इतकं तरी ठामपणे आपल्याला म्हणता येईल. आणि ही कमया शेतीमध्ये आलेल्या आधुनिक बदलामुळेच ती झालेली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत. आणि नवनवीन तंत्रांच्यामुळे पूर्वीच्या तुलनेत कित्येक पटीने अन्नधान्य आज आपण घेत आहोत. आणि यामुळेच या एकूण नवीन प्रवाहामुळे पीक वाढलेलं आहे, अन्नधान्यात वाढ झालेली आहे. जे लोक उपाशी झोपत होते आज ते झोपत नाही आहेत, त्यांच्या पोटाला पोटभर अन्न मिळत आहे. म्हणजे भुकेच्या समस्येवर किमान आपण आता मात करू शकलो. नवप्रवाह शेतीमध्ये घडून आलेले आहेत, याचाच हा परिणाम आहे. मला आशा आहे मित्रांनो की या 5-7 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला या कृषी क्षेत्रातील नवप्रवाहांचा जो भारतीय समाजावर प्रभाव पडला तो नक्कीच समजला असेल. थँक्यू.